Hello, my dear friends. As all of you know, we have been discussing about active voice and passive voice. What exactly the meaning of active voice and passive voice we already discussed in the last video. I'm sure you might have seen that video and the link of that video is given in the I button for your reference. My dear friends, as we already discussed, what is the structure of active and passive, how both get changed, so how when you discuss about active voice is yes plus V plus O, means S means what? Doer of the action, V means action itself, O means on what that action is going to happen or going to take place. Yes म्हणजेच subject म्हणजे क्रिया करणारा, V verb जी काही क्रिया आहे, ऑब्जेक्ट म्हणजेच ज्याच्यावर क्रिया होते असा तो व्यक्ती किंवा अशी ती वस्तू. आणि याला जेव्हा आपण पॅसिव्ह वॉइस मध्ये कन्वर्ट करूया त्या टेन्स प्रमाणे पॅसिव्ह वॉइस मध्ये आपण कन्वर्ट करूया. पण कन्वर्ट करत असताना एक गोष्ट आपल्याला लक्षात आली पाहिजे, जसं ॲक्टिव्ह वॉइस मध्ये डुअर ऑफ द ॲक्शन वर फोकस आहे, क्रिया करणाऱ्यावर फोकस आहे, तसा पॅसिव्ह वॉइस मध्ये मात्र रिसिव्हर ऑफ द ॲक्शन म्हणजेच क्रिया करवून घेणारा किंवा ज्याच्यावर क्रिया होते किंवा ज्या वस्तूवर क्रिया होते त्याच्यावर एम्फसिस असतो. म्हणून पॅसिव्ह वॉइस मध्ये सुरुवातीला सब्जेक्टच्या ठिकाणी सब्जेक्ट म्हणून ज्याच्यावर क्रिया होते असा तो रिसिव्हर ऑफ द ॲक्शन आपल्याला सब्जेक्ट म्हणून वापरावा लागेल. त्यानंतर वर्ब त्या काळानुसार वर्बचे फॉर्म बदलत जातील आणि मग मात्र शेवटी गरज असेल तर आपण डुअर ऑफ द ॲक्शन ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये बाय सोबत मेन्शन करणार आहोत. तर दॅट इज द स्ट्रक्चर यू माइट हॅव अंडरस्टूड हाऊ टू चेंज इट. अशा पद्धतीने आपण त्याला चेंज करतोय. म्हणजे जो ॲक्टिव्ह वॉइस मध्ये सब्जेक्ट असणार आहे, डुअर ऑफ द ॲक्शन असणार आहे, तो पॅसिव्ह वॉइस मध्ये ऑब्जेक्टच्या ठिकाणी येणार आहे. आणि जो काही पॅसिव्ह मीन्स ॲक्टिव्ह वॉइस मध्येच ऑब्जेक्ट आहे, रिसिव्हर ऑफ द ॲक्शन आहे, तो पॅसिव्ह वॉइस मध्ये मात्र सब्जेक्टच्या ठिकाणी येणार आहे. म्हणजेच तो रिसिव्हर ऑफ द ॲक्शनवर फोकस द्यायचा असल्यामुळे तो वाक्याच्या सुरुवातीला येणार आहे. हा स्ट्रक्चर मात्र तुमच्या नक्की लक्षात आलेला आहे. आता सर्वप्रथम आपण जो काही विचार करणार आहोत येथे तो मात्र आपण विचार करतोय टेन्सेसच्या बाबतीमध्ये. म्हणजे जे काही 12 टेन्सेसचे वाक्य आहेत त्यांना पॅसिव्ह वॉइसमध्ये आपल्याला कशा पद्धतीने कन्वर्ट करायचंय. ॲक्टिव्ह वॉइस याला 12 टेन्सेस आहेत. ॲक्टिव्ह वॉइस हॅज 12 टेन्सेस बट पॅसिव्ह वॉइस हॅज ओनली 8 टेन्सेस. मग कोणत्या टेन्समध्ये पॅसिव्ह वॉइस होतो आणि होत नाहीये, चला आपण ते समजून घेतोय. सर्वप्रथम आपण जे काही टेन्सेस आहेत त्याच्या काही कॅटेगरीज करून घेऊया. सिंपल, कंटिन्युअस आणि मग परफेक्ट. सिंपलमध्ये परत आपले 3 टेन्सेस आहेत, सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट आणि सिंपल फ्युचर. आणि कंटिन्युअसमध्ये परत 3 टेन्सेस, प्रेझेंट कंटिन्युअस, पास्ट कंटिन्युअस, फ्युचर कंटिन्युअस. आणि फ्युचरमध्ये परत आपले 3 परफेक्टमध्ये परत आपले 3 टेन्सेस आणि ते टेन्सेस म्हणजे प्रेझेंट परफेक्ट, पास्ट परफेक्ट आणि फ्युचर परफेक्ट. नाव यांच्यामध्ये काय नेमका बदल होतो तो आपण चार्टच्या माध्यमातून आपण लक्षात घेऊया. नेमका काय बदल होतो जेव्हा आपण सिंपल टेन्सेसच्या बाबतीमध्ये बोलूया. सिंपल सेंटेन्समध्ये त्यांचा पॅसिव्ह वॉइस करत असताना एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागेल. त्या ठिकाणी आपल्याला पॅसिव्ह वॉइसमध्ये टू बीचं क्रियापद त्या काळाप्रमाणे टू बीचं क्रियापद आणि क्रियापदाचा तिसरा फॉर्म वापरावा लागेल. लेट मी रिपीट. इन सिंपल टेन्सेस वी हॅव टू यूज टू बी इज वर्ब अँड वर्ब्स थर्ड फॉर्म. प्रत्येक पॅसिव्ह वॉइसच्या वाक्यामध्ये क्रियापदाचं तिसरंच फॉर्म येत असतं, हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. आणि हेल्पिंग वर्ब मात्र काळानुसार बदलत जात असतो. तो आपण एकानंतर एक आता पाहूया. यामध्ये सर्वप्रथम आपण बघतोय सिंपल प्रेझेंट टेन्स. जेव्हा आपण सिंपल प्रेझेंट टेन्सबद्दल बोलूया त्याचा अर्थ मराठीमध्ये तो, ते, तात म्हणजेच करतो, करते, करतात असा अर्थ होत असतो. आणि त्याचा जर वर्बचा फॉर्म बघितला आपण तर वर्बचा फॉर्म हा क्रियापदाचा पहिला फॉर्म असतो. आणि हेल्पिंग वर्ब्स म्हणून आपण डू आणि डचचा वापर करत असतो सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये. पण त्याला जर तुम्ही बघितलात पॅसिव्ह वॉइसमध्ये काय बदल होतो तर पॅसिव्ह वॉइसमध्ये जेव्हा क्रियापदाचं पहिलं फॉर्म आपण ॲक्टिव्हमध्ये वापरला होता त्याचा पॅसिव्ह वॉइसमध्ये बदल करत असताना टू बीचं क्रियापद म्हणजे
म्हणजेच am, is, are आणि क्रियापदाचं तिसरं रूप घ्यावं लागेल. त्यानंतर जेव्हा आपण सिंपल पास्टमध्ये येऊया, जेव्हा आपण पास्टची क्रिया बोलतोय, केला, केली, केले अशा पद्धतीने बोलतोय, तेव्हा ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये मात्र क्रियापदाचं दुसरं रूप किंवा हेल्पिंग वर्ब म्हणून आपण डीडचा वापर करतोय. पण पॅसिव्ह व्हॉइस त्याचं करत असताना टू बीचं क्रियापद घ्यायचे पास्टमधले. टू बीची क्रियापदे पास्टमधले जर बघितले तर वॉज आणि वेअर आहेत आणि परत क्रियापदाचं तिसरं रूप घ्यायचं आहे. त्यानंतर जेव्हा आपण सिंपल फ्युचर टेन्सकडे येतोय, फ्युचरबद्दल आपल्याला बोलायचं आहे, फ्युचरमधल्या क्रियेबद्दल आपल्याला बोलायचं आहे, करेन, करू असं जेव्हा आपल्याला बोलायचं आहे, तेव्हा त्याचा ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये शल, विल आणि क्रियापदाचा पहिला फॉर्म घेतोय आणि पॅसिव्ह व्हॉइस मात्र करत असताना शल बी, विल बी आणि क्रियापदाचा तिसरा रूप घेतोय. होय मित्रांनो. त्यानंतर आपण टर्न करतोय, जातोय कंटिन्युअस टेन्सेसकडे. जेव्हा आपण कंटिन्युअस टेन्सेसबद्दल विचार करूया, यामध्ये मात्र क्रियापदाला ING लावलेलं असतं. आणि हो, INGच्या मागे मात्र टू बीचेच क्रियापदं असतात आणि याचा पॅसिव्ह करत असताना एक गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं की क्रियापदाचं तिसरंच रूप येतं. पण INGचं एक्झिस्टन्स ठेवण्यासाठी, INGचं एक्झिस्टन्स दाखवण्यासाठी, त्याचे रिफ्लेक्शन्स होण्यासाठी क्रियापदाच्या तिसऱ्या रूपाच्या मागे आपल्याला बीइंगचा वापर करावा लागतो. आणि त्याच्या मागे जे काही am, is, are, was, were, shall be, will be हे टू बीचे क्रियापद आहेत ते त्या काळानुसार आपण इथे वापरतोय. तर सर्वप्रथम आपण बघतो प्रेझेंट कंटिन्युअस. जेव्हा केव्हा कंटिन्यू क्रियेबद्दल बोलायचंय, त आहे असं म्हणायचंय, ॲम डुईंग असं तुम्हाला काहीतरी म्हणायचंय, तेव्हा तो कंटिन्युअस टेन्स असतो. तेव्हा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये ॲक्टिव्हचं जर स्ट्रक्चर आपण बघितलं तर ॲक्टिव्हचं स्ट्रक्चर आहे ॲम, इज, आर, ॲम ऑब्लिक इज ऑब्लिक आर सब्जेक्टप्रमाणे आपण वापरूया आणि क्रियापदाला ING. पण त्याचा जर पॅसिव्हमध्ये त्या क्रियापदाचा बदल केला, ॲम, इज, आर जशाच तसं राहील. INGचं एक्झिस्टन्स ठेवण्यासाठी आपण बीइंगचा वापर करतोय. म्हणजे ॲम, इज, आर प्लस बीइंग प्लस क्रियापदाचं तिसरं रूप. त्याचं कारण प्रत्येक पॅसिव्हच्या वाक्यामध्ये आपण क्रियापदाचं तिसरंच रूप वापरतोय. त्यानंतर मित्रांनो, जेव्हा आपण पास्ट कंटिन्युअस टेन्सकडे येऊया, पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे त, होता, होती, होते, करत होतो, करत होते, मी काहीतरी करत होतो असं म्हणण्यासाठी, पास्टमधली चालू क्रिया बोलण्यासाठी आपण त्याचा वापर करतोय. ॲक्टिव्हमध्ये जर त्याचा उपयोग केला आपण तर ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये वॉज, वेअर आणि क्रियापदाला ING आपण वापरतोय. पण मित्रांनो, जेव्हा त्याचा पॅसिव्ह व्हॉइस करूया, वॉज, वेअर हे तसंच राहील. त्यानंतर INGचं एक्झिस्टन्स ठेवण्यासाठी आपण बीइंगचा वापर करतोय. आणि ऑलरेडी मी जसं तुम्हाला सांगितलं की जी काही क्रियापद आहे, मेन वर्ब आहे, ॲक्शन वर्ब आहे, त्याचा आपण तिसरा फॉर्म वापरतोय. त्यानंतर आपण फ्युचर कंटिन्युअस टेन्सकडे येतोय. फ्युचर कंटिन्युअस म्हणजे फ्युचरमध्ये एखादी क्रिया चालू असेल असं म्हणण्यासाठी आपण त्याचा उपयोग करतोय. म्हणजेच शल बी, विल बी आणि क्रियापदाला ING. पण मित्रांनो, फ्युचर कंटिन्युअसमध्ये शल बी, विल बी परत बीइंग हे स्ट्रक्चर्स थोडेसे ऑड स्ट्रक्चर्स होतात. म्हणून फ्युचर कंटिन्युअसचा पॅसिव्ह व्हॉइस आपण करत नाहीयेत, म्हणून त्याला पॅसिव्ह व्हॉइसमधनं आपण स्किप करतोय. अशा पद्धतीने आपण 5 प्रकारच्या वाक्यांचे पॅसिव्ह व्हॉइस बघितलेले आहेत. म्हणजेच सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट, सिंपल फ्युचर, प्रेझेंट कंटिन्युअस आणि पास्ट कंटिन्युअस. फ्युचर कंटिन्युअसचा आपण पॅसिव्ह व्हॉइस करत नाहीयेत. त्यानंतर आपण पुढे जातो परफेक्ट टेन्सेसकडे. जेव्हा आपण परफेक्ट टेन्सेसचा विचार करूया, ॲक्टिव्ह व्हॉइसच्या वाक्यांचा विचार करूया, तेव्हा टू हॅवची क्रियापदं आणि समोर क्रियापदाचा तिसरा रूप येतो. लेट मी रिपीट. टू हॅवची क्रियापदं आणि त्याच्यासमोर क्रियापदाचा तिसरा रूप. व्हॉट वी यूज टू हॅव्स वर्ब्स अँड वर्ब्स थर्ड फॉर्म. फॉर एक्झाम्पल, प्रेझेंट परफेक्टचा जेव्हा आपण विचार करूया, त्या ठिकाणी टू हॅवची क्रियापदं म्हणजे हॅव किंवा हॅज आणि क्रियापदाचा तिसरा रूप येतो. पण त्याचं पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कन्व्हर्जन करत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल. जसा नियम आहे तसं तिसरं रूप तर येणारच आहे. ऑलरेडी या ठिकाणी क्रियापदाचं तिसरं रूप आहे, त्याचं एक्झिस्टन्स दाखवण्यासाठी आपल्याला बीइंगचा वापर करावा लागेल आणि त्याच्या मागे मात्र हॅव, हॅज जशाच तसा राहील. म्हणजे प्रेझेंट परफेक्टचा बदल काय होतोय? प्रेझेंट परफेक्ट म्हणजे हॅव, हॅज आणि क्रियापदाचं तिसरं रूप. पॅसिव्ह व्हॉइसमध्ये जेव्हा त्याचा बदल करूया, हॅव, हॅज प्लस बीन प्लस क्रियापदाचं तिसरं रूप वापरतोय. तसाच जेव्हा आपण पास्ट परफेक्टमध्ये येऊया, पास्ट परफेक्ट म्हणजे हॅड प्लस क्रियापदाचं तिसरं रूप आपण करतोय आणि हॅड प्लस क्रियापदाचं तिसरं रूप म्हणजे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये बदल करत असताना फक्त बीनचा आपल्याला उपयोग जास्तीचा करायचा आहे. म्हणजेच हॅड प्लस बीन प्लस क्रियापदाच्या तिसऱ्या रूपाचा उपयोग करतोय. त्यानंतर जेव्हा आपण फ्युचर परफेक्ट टेन्स म्हणजे केलेलं असेल असं जेव्हा म्हणायचं, फ्युचरमध्ये एखादी क्रिया कंप्लीट झालेली असेल असं जेव्हा म्हणायचंय, तेव्हा ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये आपण शल हॅव, विल हॅव आणि क्रियापदाचं तिसरं रूप घेतोय. पण पॅसिव्ह व्हॉइस मात्र करत असताना एक गोष्ट आपल्याला लक्षात करावं लागेल, बीनचं ॲडिशन करावं लागेल. म्हणजेच शल हॅव, विल हॅव प्लस बीन आणि क्रियापदाचं तिसरं रूप घेतोय.
तर अशा पद्धतीने मित्रांनो ॲक्टिव्हमध्ये आपण 12 टेन्सेसचा विचार करतोय, पण 12 टेन्सेसचा पूर्णच्या पूर्ण पॅसिव्हाइज होत नाहीये. त्याचं कारण असं आहे की जे आता पुढची टेन्सेस आहेत परफेक्ट कंटिन्युअसवाली, परफेक्ट कंटिन्युअस टेन्सेस म्हणजे हॅव बीन, हॅज बीन, हॅड बीन, शॅल हॅव बीन, विल हॅव बीन आणि क्रियापदाला ING हे परफेक्टचे कन्स्ट्रक्शन्स आहेत. यांचा पॅसिव्ह करत असताना हॅव बीन, हॅज बीन, परत ING असल्यामुळे बीइंग प्लस क्रियापदाचं तिसरं रूप, हे जे स्ट्रक्चर्स आहेत हे ऑड स्ट्रक्चर्स होतात. हे ऑड स्ट्रक्चर्स आपण आपल्या बोलण्यामध्ये वापरत नाहीयेत. वी नेव्हर यूज सच ऑड स्ट्रक्चर्स. म्हणून प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स अँड फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स यांचा आपण कधीही ॲक्टिव्ह व्हॉइस असलेल्या सेंटेन्सेसचा पॅसिव्ह व्हॉइसमध्ये बदल करत नाहीत. का तर त्याचे जे स्ट्रक्चर्स आहेत ते स्ट्रक्चर्स हे सगळे ऑड स्ट्रक्चर्स होतात, म्हणून त्यांचा आपण पॅसिव्ह व्हॉइसमध्ये बदल करत नाहीत. हे आपल्याला लक्षात ठेवावं लागणार आहे. म्हणजे 4 टेन्सेस एकूण जर बघितला, 4 टेन्सेसचा आपण पॅसिव्ह व्हॉइसमध्ये बदल करत नाहीयेत. नंबर 1 दॅट इज फ्युचर कंटिन्युअस टेन्स, त्यानंतर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. अशा या 4 टेन्सेसचा आपण कधीही पॅसिव्ह व्हॉइसमध्ये बदल करत नाहीयेत. म्हणजे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये फक्त 8च टेन्सेसचा आपण बदल करतो. हे सर्वप्रथम आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. आता हे सगळे काही सांगितलेला जो काही चार्ट आहे, जे काही चेंजेस मी तुम्हाला ॲक्टिव्हचे पॅसिव्हमध्ये सांगितलेले आहेत, हे समजून घेण्यासाठी मित्रांनो आपण एक उदाहरण बघूया आणि त्या उदाहरणामध्ये कसे कसे बदल होतात, काय काय चेंजेस होतात ते आपण लक्षात घेण्याचा प्रयत्न करूया. फॉर एक्झाम्पल मी असं म्हणतोय, he writes an application. What is the example? He writes an application. Simple present example आहे. He writes an application. Writes हा verb आहे. आता याचा पॅसिव्ह करायचा आहे. तुम्हाला मी म्हणालो होतो पॅसिव्ह करत असताना सिम्पल प्रेझेंटमध्ये वर्बचा फॉर्म बदलावा लागेल. आधी आपल्याला पाहावं लागेल की डुअर कोण आहे. यामध्ये डुअर हा ही आहे, राईट्स हा वर्ब आहे, अँड ॲप्लिकेशन हा रिसिव्हर आहे. पॅसिव्ह करत असताना अँड ॲप्लिकेशन आपल्याला सुरुवातीला घ्यावं लागेल, का तर रिसिव्हरवर आपल्याला फोकस करायचं आहे, ॲप्लिकेशनवर फोकस करायचं आहे. डुअरशी आपल्याला फार काही घेणं देणं नाही आहे, म्हणून अँड ॲप्लिकेशन सुरुवातीला आणला. राईट्सचा जो बदल आहे पॅसिव्ह व्हॉइसच्या नियमाप्रमाणे आपण करूया. ॲम इज आर आणि क्रियापदाचं तिसरं रूप घ्यायचं आहे. ॲप्लिकेशन आहे, ॲप्लिकेशनच्या समोर वर्ब ॲम बसणार नाही, आर बसणार नाही, पण सिंग्युलर ॲप्लिकेशन असल्यामुळे इज बसेल आणि आपण म्हणूया ॲन ॲप्लिकेशन इज. आणि मग क्रियापदाचं तिसरं रूप, राईट्सचं तिसरं रूप, ॲन ॲप्लिकेशन इज रिटन आणि मग बाय आणि मग डुअर ऑफ द ॲक्शन जर मेन्शन करायचा तर मेन्शन करा आणि त्याची ऑब्जेक्टिव्ह केस आपण मेन्शन करतोय, म्हणजे हिचा हिम आपण मेन्शन करतोय. तर काय बदल झाला हे लक्षात आलाय. ॲक्टिव्हमध्ये वाक्य होतं ही राईट्स अँड ॲप्लिकेशन, त्याचा पॅसिव्हमध्ये बदल केला आपण दॅट अँड ॲप्लिकेशन इज रिटन बाय हिम, असा आपण त्याचा पॅसिव्हमध्ये बदल केलेला आहे. मित्रांनो त्यानंतर आपण सिम्पल पास्टकडे जातोय. याचा जर आपण सिम्पल पास्ट केला तर आपण म्हणतो ही रोट अन ॲप्लिकेशन. सिम्पल पास्ट आहे. आता याचा आपल्याला बदल करायचा, रिसिव्हरला सुरुवातीला घ्या अन ॲप्लिकेशन, पास्टमधले टू बीचे क्रियापद घ्या वॉज किंवा वेअर, ॲप्लिकेशनच्या समोर वॉज बसेल का तर सिंग्युलर आहे, अन ॲप्लिकेशन वॉज क्रियापदाचं तिसरं रूप रिटन अन ॲप्लिकेशन वॉज रिटन बाय हिम. हे झालं सिम्पल पास्ट. जेव्हा आपण सिम्पल फ्युचरकडे जाऊया तेव्हा मात्र वाक्य असं होईल ही विल राईट अन ॲप्लिकेशन. विल सिम्पल फ्युचर, विल प्लस क्रियापदाचा पहिला फॉर्म. पॅसिव्ह करत असताना रिसिव्हरला घ्या सुरुवातीला अन ॲप्लिकेशन विल बी, परत क्रियापदाचा तिसरा रूप अन ॲप्लिकेशन विल बी रिटन बाय हिम. हे सिम्पल फ्युचरच्या वाक्याचा पॅसिव्ह व्हॉइस आपण केला आहे. जेव्हा याला प्रेझेंट कंटिन्युअसकडे येऊया, जसं आपण बोललो होतो प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये ॲमिजार आणि ING ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये लागतं. आपण असं म्हणूया ही इज रायटिंग अन ॲप्लिकेशन. परत पॅसिव्ह करायचंय, घ्या रिसिव्हरला सुरुवातीला म्हणजे ऑब्जेक्टला सुरुवातीला घ्या अन ॲप्लिकेशन इज. कंटिन्युअसचं इथे एक्झिस्टन्स आपल्याला ठेवायचं आहे म्हणून इथे बिईंग घ्यावं लागेल. अन ॲप्लिकेशन इज बिईंग, परत क्रियापदाचं तिसरं रूप रिटन, अन ॲप्लिकेशन इज बिईंग रिटन बाय हिम. हा झाला प्रेझेंट कंटिन्युअसचा पॅसिव्ह व्हॉइस. यानंतर जेव्हा पास्ट कंटिन्युअसचा पॅसिव्ह व्हॉइस जेव्हा आपण करूया, ही वॉज रायटिंग अन ॲप्लिकेशन. पास्ट कंटिन्युअस आहे, वॉजवेअर आणि ING ॲक्टिव्हमध्ये आहे. पॅसिव्ह करताना रिसिव्हर सुरुवातीला घेऊया अन ॲप्लिकेशन वॉज, परत बिईंग घेऊया बिईंग, परत क्रियापदाचं तिसरं रूप रिटन बाय हिम, अन ॲप्लिकेशन वॉज बिईंग रिटन बाय हिम.
नंतर फ्युचर कंटिन्युअसकडे जातोय. ही विल बी रायटिंग अन ॲप्लिकेशन. विल बी रायटिंग आहे, फ्युचर कंटिन्युअस आहे. याचा पॅसिव्ह करत असताना अन ॲप्लिकेशन विल बी बीइंग. बी आणि बीइंग हे जे स्ट्रक्चर आहे थोडंसं ऑड स्ट्रक्चर पडतं आणि हे ऑड स्ट्रक्चर आपण वापरत नाही आहेत, म्हणून फ्युचर कंटिन्युअसचा मी ऑलरेडी सांगितलं होतं की पॅसिवाईज होत नाही आहे आणि इथे आपण त्याचा पॅसिवाईज करू शकत नाही. मित्रांनो, जेव्हा आपण प्रेझेंट परफेक्टकडे जाऊया, प्रेझेंट परफेक्ट किंवा परफेक्ट टेन्सेसमध्ये आपण टू हॅवचे क्रियापदं घेतोय आणि त्यानंतर क्रियापदाचा तिसरा रूप. प्रेझेंट परफेक्ट बोलत असताना आपण असं म्हणतोय ही हॅज रिटन अन ॲप्लिकेशन. पॅसिव्ह करायचं आहे, घ्या रिसिव्हरला सुरुवातीला. अन ॲप्लिकेशन हॅज आणि बीन, परफेक्टचं एक्झिस्टन्स ठेवण्यासाठी बीन घेतोय आणि ॲप्लिकेशन हॅज बीन रिटन बाय हिम. जेव्हा पास्ट परफेक्टमध्ये जाऊया, ही हॅड रिटन अन ॲप्लिकेशन. राईट, पास्ट हॅड आणि रिटन ॲक्टिव्ह. पॅसिव्ह जेव्हा करायचं an application had been क्रियापदाचं तिसरं रूप. an application had been written by him. जेव्हा फ्युचर परफेक्ट कडे जाऊया, shall have will have क्रियापदाचं तिसरं रूप आहे. he will have written an application. पॅसिव्ह करायचं, घ्या रिसिव्हर सुरुवातीला. an application will have been written by him. अशा पद्धतीने या 8 जी काही टेन्सेस आहेत त्यांचा आपण पॅसिवाइज केला. पण जेव्हा केव्हा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअसचा विचार करूया, त्यांचे जे काही स्ट्रक्चर्स असतील ते ऑड होतात. फॉर एक्झाम्पल, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअसबद्दल आपण जेव्हा बोलूया, ही हॅज बीन रायटिंग अन ॲप्लिकेशन. ॲक्टिव्ह. रिसिव्हरला घेतला सुरुवातीला. अन ॲप्लिकेशन हॅज बीन कंटिन्यू आहे, त्याला मेन्शन करायचं तर परत बीइंग घ्यावं लागेल. अन ॲप्लिकेशन हॅज बीन बीइंग रिटन. हे अशा पद्धतीचं स्ट्रक्चर ऑड होतं, म्हणून हे ऑड स्ट्रक्चर्स आपण वापरत नाही आहेत, हे मात्र आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. म्हणून प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स यांची आपण पॅसिवाइज करत नाही आहेत मित्रांनो. तर अशा पद्धतीने ॲक्टिवाइजमधून पॅसिवाइजमध्ये बदल करत असताना जो नेमका बदल होतो तो तुमच्या लक्षात आलाय आणि तो बदल हा जो काही ॲक्टिव्ह व्हाईस मधला रिसिव्हर ऑफ द ॲक्शन आहे त्याला पॅसिवाइज करत असताना रिसिव्हर ऑफ द ॲक्शनला सुरुवातीला घ्यायचंय आणि ॲक्टिव्ह मधला जो डुअर ऑफ द ॲक्शन आहे त्याला शेवटी टाकायचंय. क्रियापद मात्र जिथे आहे तिथेच राहणार आहे मध्ये, फक्त क्रियापदाच्या फॉर्म मध्ये बदल होतोय. प्रत्येक टेन्स मध्ये क्रियापदाचा तिसराच फॉर्म वापरलाय, पण जसा जसा टेन्स बदलतो तसं तसं मागचे जे काही हेल्पिंग वर्ब्स आहेत क्रियापदाच्या तिसऱ्या फॉर्मच्या मागचे तेवढा आपल्याला बदल करायचा आहे. बाकी हा पॅसिवाइज अतिशय सोपा, हा तुमच्या लक्षात आलेला असेल. एवढा चार्ट जरी लक्षात ठेवलात, एक एक्झाम्पल हे जर तुम्ही लक्षात ठेवलात, तर आय एम शुअर तुम्ही चांगल्या पद्धतीने हा पॅसिवाइज समजू शकताय. याच्यात जे काही निगेटिव्ह सेंटेन्सेस आहेत किंवा क्वेश्चन्स आहेत यांचे पॅसिवाइज जेव्हा आपल्याला करायचे आहेत, त्याचे काही रूल्स आणि रेग्युलेशन्स जे मला सांगायचे ते आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहतोय. आज मात्र एवढंच आपण डिस्कस करतोय. मला खात्री आहे की तुम्हाला हे सगळं समजलेलं असेल. क्वेश्चन्स आणि निगेटिव्ह मात्र आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहतोय. थँक्यू. थँक्स अ लॉट फॉर पेशंट लिसनिंग.